पूर्वीचं विष्णुदास नाट्यगृह होतं, त्याच्यानंतर जसं म्हणतो ना बेलापूर विधानसभा, ऐरोली विधानसभा, बेलापूर विधानसभेत विष्णुदास नाट्यगृह, तसंच ऐरोली विधानसभेत सुद्धा नाट्यगृह व्हावं अशी रसिकांची सुद्धा या ठिकाणी मागणी होती आणि इथल्या स्थानिक नेत्यांची सुद्धा मागणी होती आणि त्या पद्धतीने तो प्रस्ताव पास करून हे नाट्यगृह आज अगदी अंतिम टप्प्यात आलेलं होतं. 90% हे काम झालेलं होतं आणि लवकरच ते नाट्यगृह रसिकांसाठी खुलं होईल अशी अपेक्षा होती आणि यासाठी वारंवार आमचे स्थानिक कलाकार आहेत सुनील पगार यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला, परंतु आज हे पाहताना त्यांना फार मोठं दुःख झालेलं आहे. काय सांगाल सर, आज ही जी दुर्दैवी घटना घडलेली या संदर्भात? नक्कीच ऐरोलीकरांच्या साठी ही एक दुःखाची गोष्ट आहे, कारण की आपण पाहतो ही नाट्यगृहाची जी वास्तू आहे ना, हे बनण्यासाठी पण एक वनवास ह्या नाट्यगृहाला भोगावा लागला. 12 वर्ष जे आहे ना ते पूर्ण करावे लागले, त्यानंतर हे नाट्यगृह उभं राहिलं. आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि आता आजच्या दिवशी सकाळी याचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार होतो की आपल्याला पाहणी करायची आहे, परंतु सकाळीच मला जेव्हा कळलं आग लागलेली आहे, तत्काळ मी आपले जे कलाकार मित्र आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेलो. प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. या दिवाळीमध्ये या नाट्यगृहाचं उद्घाटन करायचं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, अशी चर्चा झाली होती. परंतु आता ह्या घटनेनंतर कदाचित या दिवाळीमध्ये ऐरोलीकरांना या नाट्यगृहाचा या वास्तूचा फायदा होणार नाही असं दिसतं आहे चित्र. यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे. कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे याबद्दल. आणि नवी मुंबईतल्या, ऐरोलीतल्या आणि ठाणे बेलापूर पट्ट्यामधल्या ज्या कलाकारांना आहे त्यांच्यासाठी खूप म्हणतात ना एक हानी आहे कलाकारांची, एवढंच सांगेल. बघा, त्यांनी सांगितलं की ही स्थानिक कलाकारांची तर मोठी हानी झालेलीच आहे. कालच आम्ही एक पत्रकार नात्याने या ठिकाणी कलाकार आम्हाला म्हणजे मुख्यालयातच भेटलेले होते, मंगेश देसाई यांच्या बरोबर सुद्धा आम्ही या संदर्भात चर्चा केली. हे नाट्यगृह तयार होतंय, याच्या आतला जो काय एकंदरीत जे काय सजावट असेल किंवा काय असेल तर ती बरोबर आहे का, किंवा एकदा पूर्ण झाल्यानंतर त्याला काय करता येणार, तर त्यांनी सुद्धा ते मान्य केलं. मी या ठिकाणी भेटेल आणि हे पूर्ण होण्यासाठी सुद्धा सुनील पगार यांनी वारंवार पाठपुरावा सुद्धा केला होता. सर, काय सांगाल की तुम्हाला आयुक्त असेल किंवा अन्य काही गोष्टी तुम्हाला या संदर्भात काय बोलत होते? नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तर आमच्या सारख्यांना उभं सुद्धा करत नाही. म्हणजे जेव्हा आम्ही पत्र घेऊन गेलो, निवेदन घेऊन गेलो, आयुक्तांनी तर आम्हाला दालनामध्ये उभंही केलं नाही. म्हणजे फक्त निवेदन बघायचे, ओके, इतकं उत्तर असायचं. परंतु सन्माननीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांना निवेदन दिल्यानंतर सन्माननीय प्रथम आमदार संदीप नाईक साहेब, खासदार संजीवजी नाईक साहेब, सन्माननीय आनंद सुतार साहेब या सर्वांनी जे काही सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे या नाट्यगृहाचं जे बांधकाम आहे, स्ट्रक्चर आहे, यामधल्या त्रुटी ज्या आहेत त्या आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि प्रशासनाने त्या प्रकारे हे जे बदल आहेत ते करण्यास सुरुवातही केली होती. परंतु आता हे जे झालेलं आहे ना, यामुळे पुन्हा एकदा बजेट वाढणार, पुन्हा एकदा काम वाढणार, वेळ वाढणार आणि हे सगळं वेळखाऊ धोरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने तातडीने चौकशी करावी. मी गणेशजी नाईक साहेबांना विनंती करेल की जे प्रशासनातले जे हलगर्जी करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती खरंच कठोर कारवाई करण्यात यावी. बाजूलाच बघतोय आपण या ठिकाणी ओव्हरहेड लाईन आहे, किती अंतर आहे या नाट्यगृहाचं ते पण तुम्ही पाहता. आज एवढी मोठी आग लागलेली आहे आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची एकच गाडी आतापर्यंत या ठिकाणी आलेली आहे आणि हे तातडीने पाणी नाहीये. म्हणजे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हे मात्र ऐरोलीकरांचं हे आता या ठिकाणी तर हे दुर्दैव आहे, कारण प्रत्येक गोष्टीला ऐरोलीकरांना संघर्षच करावा लागलेला आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे. नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी. बघा, ही जी दुर्घटना घडली, जी आग लागली आहे नाट्यगृहाच्या या ठिकाणी, ती दुर्दैवीच बाब आहे. ते नको व्हायला पाहिजे होतं, पण होणाऱ्या गोष्टी काय टळत नाही आहे. पहिला तर मी असं म्हणेल की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, जो कोणी काय असेल, तो निकृष्ट दर्जाचं काम असं म्हणता येणार नाही आहे. कामाची क्वालिटी या ठिकाणी अधिकारी सगळे या ठिकाणी देखरेख करतात. त्याच्या व्यतिरिक्त IITची पण या ठिकाणी पाहणी होती आणि एक सत्य आहे की नाट्यगृहाला वेळ झालं. मला आठवतं की सभागृहामध्ये या ऐरोली विभागातून एकमेव नगरसेवक होतो की ते आमच्या ऐरोलीकरांना नाट्यगृह व्हायला पाहिजे म्हणून त्या सभागृहामध्ये भांडलो, सगळं काय केलं. हा प्लॉट मिळण्यासाठी नगरपालिका आणि सिडकोच्या ॲग्रीमेंटवर माझी सही होती, पण तत्कालीन त्यावेळेस ऐरोलीच्या एकही नगरसेवकांनी हा ऐरोलीला नाट्यगृह व्हायला पाहिजे म्हणून कधीही त्या ठिकाणी सपोर्ट केला नाही आहे. आणि पहिल्यांदा याचं टेंडर झालं 2014ला, त्याचं भूमिपूजन झालं. तत्कालीन आमदार संदीप नाईक साहेब
तत्कालीन खासदार संजीव नाईक साहेब 19 ऑगस्ट 2014ला त्याचं भूमिपूजन झालं, कामही सुरू झालं आणि त्याच्यानंतर मी खोलात न जाता राजकारण झालं. मी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाचं काम बंद करावं गेलं आणि त्यावेळेस ह्या नाट्यगृहाचं टेंडर झालं होतं ते 49 लाख करोडचं होतं. त्याच्यानंतर आज उद्या करता 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 ज्यावेळेस नवी मुंबईच्या सत्ताधाऱ्यांची सत्ता गेली त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, नगर विकास खात्याचे मंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या पाठीमागे लागून त्यानंतर तिथून त्यांची सत्ता गेली 2000 साली. त्याच्यानंतर या नाट्यगृहाचं टेंडर काढलं गेल्याच्या नंतर तोच टेंडर जो 49 करोडचा होता तो 89 करोडला गेला आणि ते वाढता वाढता मला वाटतं आता 1.25-150 कोटी रुपये होणार. आमच्या ऐरोलीकरांना माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 2018 पासून या ठिकाणी नाटक बघण्यासाठी हे सगळं झालं असतं, पण तेव्हापासून तर आता पण आताही सभागृहामध्ये काय चाललंय तुम्ही त्याचं बघताय. तर हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा हा जनतेचा वाचवण्याचा असतो. पण नवी मुंबईमध्ये सातत्याने ज्यांची 25-30 वर्ष सत्ता आहे ते कामाला प्राधान्य देता आम्ही सांगू तेच, आम्ही सांगू तशाच पद्धतीने करा. तर असं होताना या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जनतेचा जो लॉसेस झाला तो भरून येणार नाही. आपलं खूप भाग्य आहे की जी आग लागली ती खूप कमी प्रमाणात आहे आणि ती कमी प्रमाणात असताना मला जी काय माहिती मिळाली, आता फायर ब्रिगेड हे लोक त्याच्यातनं काढणारच की आग कशामुळे लागली. तर आणि सर्वात महत्त्वाचं दत्तगुरू भगवान समोर आहे, त्या दत्तगुरूच्या देवाकृपेने आज गुरुवार आहे, शुक्रवार आहे, कृपेनं या ठिकाणी काही वर्कर्स त्या ठिकाणी फसले होते, तिथे जीवितहानी झाली नाही. फायर ब्रिगेडच्या आमच्या जवानांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्यांना बाहेर काढून त्या ठिकाणी कुठेही जीवितहानी होऊ दिली नाही आहे. पण जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं, पण त्याला कोणी त्या ठिकाणी काही करू शकत नाही. पण आता आग कशामुळे लागली ही तुम्ही आम्ही त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा, कोणालाही दोष देण्यापेक्षा फायर ब्रिगेड आहे, या ठिकाणी टेस्टिंग होईल, काय जी होईल माहिती ती पुढे येणार आहे. त्याच्यामुळे आग कशामुळे लागली, कोणी केलं, काय केलं हे कोणावर आरोप लावण्यापेक्षा आग कशी लागली ती त्या ठिकाणी टेक्निकल पर्सनच्या माध्यमातून फायर ब्रिगेड लोक त्या ठिकाणी माहिती घेतील आणि त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पत्रकारांनाही मिळेल, जनतेलाही मिळेल. आणि हे सगळं होताना कॉन्ट्रॅक्टरचं जे काही लॉसेस झालं काय झालं असेल ते आता ते त्यांचं वगैरे होईल. आणि एक चांगलं आहे की आपली महानगरपालिका कोणतंही 10 लाखाचं जरी काम द्यायचं झालं किंवा 100 कोटीचं जरी काम द्यायचं झालं तर जिथपर्यंत इन्शुरन्स काढत नाही कॉन्ट्रॅक्टर तिथपर्यंत त्याला वर्क ऑर्डर देत नाही आहे. ही एक चांगली प्रथा आहे आपली महानगरपालिकेची, जेणेकरून अशा काही गोष्टी घडल्याच्यानंतर त्याच्यातनं पुढे सावरता येतो, म्हणजे त्या ठिकाणी नगरपालिकेचं लॉस होणार नाही. पण ह्याच्या पुढे मी असं म्हणेल की येणाऱ्या भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकामध्ये कामं होताना कोणत्याही सत्ताधारी असतील, विरोधक असेल, ह्यांनी कामामध्ये कुठेही राजकारण न आणता ते काम लवकर कसं होईल, चांगली क्वालिटीचं कसं होईल आणि लोकांना ते तत्परतेने लवकर कसं सुविधा मिळेल ते बघायला पाहिजे. राजकारण करायला वर्षाचे 12 महिने आहेत, जिवंत आहे तिथपर्यंतच राजकारण करायचं आहे. पण नवी मुंबईचं डेव्हलपमेंट होताना, काही गोष्टी होताना तिथे कोणीही त्याच्यामध्ये राजकारण न आणता जर कामं केली तर आजची ही जी हानी झाली, जो जनतेचा पैशाचा 50-50 कोटी रुपये जे लॉस झाले ते होणार नाही आणि त्या 50 करोडच्या माध्यमातून आणखी कामं करता आली असती. मी एवढंच म्हणेल की देवाचा आभार मानेल आणि फायर ब्रिगेडच्या जवानांचंही आभार मानेल की खूप कमी पिरियडमध्ये खूप आटोक्यात आलं. त्यामुळे मी सर्वांचा धन्यवाद देतो. आणि मी जाता जाता काही माझे शब्द संपवताना की सत्ताधारी असो, विरोधक असो, आणखी कोणी पत्रकार असो, आणखी कोणी राजकीय कुठल्याही पक्षाचे लोक असो, त्यांना चांगल्या कामामध्ये राजकारण न आणण्यासाठी चांगली सुदबुद्धी देवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.